आयुष्याला रेल्वे स्वरूपात बघितलं तर आयुष्य रेल्वेसारखं असतं. आयुष्याचे वेगवेगळे टप्पे म्हणजे प्रवासात येणारे स्टेशन, त्याचं इंजिन म्हणजे आपले कर्म असतात. तर लोको पायलट आपण स्वतः असतो, कारण आपल्या कर्माचं इंजिन हे आपल्याला चालवायचं असतं. आपल्या हातात असतं आपल्या आयुष्याची रेल्वे कुठे घेऊन जायची. आता तुम्ही जरी चालक असलात तरी तुमच्या हातात नाही की तुमच्या रेल्वेमध्ये कोण चढणार आणि कोण नाही. लोक येणार जाणार. जशी रेल्वे कोणासाठी ठरलेल्या वेळेनंतर थांबत नाही, तसंच आयुष्यही कोणासाठी थांबत नाही, कारण माणूस जगणं सोडत नाही. हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर तुम्हाला व्हिडिओना जरा थोडे लेट येत आहेत बरं का, समजून घ्या. जरा माझी धावपळ होत आहे. तर असो, आता सकाळची वेळ आहे आणि आज ना सकाळी बरोबर मला 4:45 वाजता जाग आली आणि लगेचच ना उठल्या मी इकडे झाडून लोटून काढायला घेतलेलं आहे, घर स्वच्छ करायला घेतलेलं आहे. सकाळी की नाही किचनमधलं काहीच काम नसतं ना, त्यामुळं सकाळची मॉर्निंगची जी साफसफाई आहे ना अगदी पटापट आटपते. आणि त्यात आज पौर्णिमा आहे. आता तुम्ही कमेंट कराल की ताई तुम्ही काय रोजच उठता का लवकर, अशी एक मला कमेंट आली होती. तर नाही बरं का, मी तुम्हाला सांगते, कधी मला 7 पण वाजतात उशीर झाला झोपायला तर. आणि सणवार असेल ना तर मी आवर्जून लवकर उठत असते. म्हणजे बघा 4:30ला किंवा 5ला 6ला असं माझं टायमिंग असतं. तर कसं आहे, आता किती कामं आहे दिवसभरात, आपल्याला किती कामं करायची आहे, तर त्याच्यावर माझं टायमिंग ठरलेलं असतं उठायचं. तर प्रत्येक दिवशी मी वेगवेगळ्या टायमिंगला उठत असते. असंच नाही आहे की मी रोज 4 वाजताच उठते आणि एवढी सगळी कामं करते, असं आहे ताईंनो. फक्त अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, सणवार असेल तर मग मी लवकर 4:30-5 वाजता उठते, कारण मला त्या दिवशी पूजा पण व्यवस्थित करायची असते, सगळी कामं व्यवस्थित करायची असतात म्हणून. तर त्याचप्रमाणे बघा आज पौर्णिमा आहे आणि आज ना आवर्जून मी लवकर उठले. झोपायला तर उशीर झाला होता, पण तरीसुद्धा मी लवकर उठलेले आहे. आणि मग चला म्हटलं, आज ना लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस, आज कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा देखील म्हणतात. आता ही पौर्णिमा एवढी महत्त्वाची का, तर आजच्या दिवशी की नाही चंद्रदेव, इंद्रदेव, लक्ष्मीदेव, कुबेरदेव यांची उपासना करण्याचा दिवस. असं म्हणतात की आजच्या दिवशी ना इंद्रदेव, चंद्रदेव आणि लक्ष्मीदेवी पृथ्वी तलावर येतात. आणि ज्या कोणाच्या घरामध्ये लक्ष्मी देवी, इंद्रदेव, चंद्रदेव, कुबेरदेव यांची सेवा होते त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतात. तर अशी मान्यता आहे, असं मी दंतकथा ऐकलेली आहे असं. तर असो, आता इथे ना मी चौकट वगैरे स्वच्छ पुसून घेतली आणि छान असं स्वस्तिक दरवाजावर काढलेलं आहे. दरवाजावर स्वस्तिक काढलं ना तर मी तुम्हाला स्वस्तिकाचा अर्थसुद्धा एका ब्लॉगमध्ये समजावून सांगितलेला आहे. पण किचनमध्ये आणि मेन डोअरवर ना स्वस्तिक काढलं की नाही तर आपलं घर आहे ना नव्यासारखंच वाटायला लागतं. म्हणजे मला तरी असं फील होतं बरं का. जिथं मला स्वस्तिक दिसेल ना तिथं एकदम असं नवं कोरं असल्यासारखं वाटतं. जणू काही आत्ताच वास्तुशांती झालेली आहे घराची. जणू काही किचनमध्ये स्वस्तिक काढलेलं दिसलं की असं वाटतं की आत्ताच इथं दूध उतू घालवलेलं आहे, आत्ताच इथे पूजा वगैरे झालेली आहे. तर जिथं बघा वास्तुशांती असते तिथं हे चिन्ह तुम्हाला दिसत असतील, स्वस्तिक दिसत असेल किचनमध्ये, दारावर काढलेलं आणि हळदी कुंकाचे हात भिंतीवर उठवलेले तुम्हाला दिसत असतील. तर हे शुभ लक्षणं असतात पूजेची, किंवा एक म्हणतो ना आपण हॅप्पी फिलिंग येतं आपल्याला. तर असो, आता सकाळी ना ही सगळ्या क्लिनिंगच्या ही सगळी कामं झाल्यानंतर इकडे मी देवपूजा करायला घेतलेली आहे. आणि इथं ना टाक आधी स्वच्छ करून घेते. तर काय करते, मी एका तांब्यामध्ये पाणी घेते आणि देव डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पाणी घालते देवांना आणि छान बघा
पुसून घेते आणि गंध अर्पण करते। तर बघा आता तुम्हाला मी दाखवते देवपूजा मी कशी कशी मांडलेली आहे, देवाने कशी कशी केलेली आहे। तर मागच्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण देवपूजा मी तुमच्याबरोबर शेअर केली होती, पण आता बघा देवांना असं स्नान घालून घेतलं साध्या पाण्याने आणि रुमालाने पुसून घेतलं आणि गंध गोळी लावून हळदी कुंकू लावलेलं आहे। त्यानंतर आता इथे उजडलेलं आहे 6:45च्या आसपासचं टायमिंग, 6:45च वाजले होते। छान असं उजाडलेलं आहे, पाखरांची किलबिल आजूबाजूला आणि नेहमीसारखं प्रसन्न वातावरण आहे। तर मुलं उठायची बाकी होती, अजून कोणीच उठलं नव्हतं। तर केस वगैरे विंचरले, वेणी वगैरे घातली आणि चला म्हटलं आता स्वयंपाकाला अजून वेळ आहे, लगेच पण आपण सकाळी सकाळी स्वयंपाकाला नाश्त्याला लागत नाही। मग जी काही कामं राहिली आहेत ना तर ती पूर्ण करून घेतो। तर चला म्हटलं आज ना मला उमरालेपण करायचं होतं। आजच्या दिवशी की नाही हळदीचं उमरालेपण करायचं, म्हणजे ना हळद घ्यायची 2 चमचे, त्यामध्ये गोमूत्र घालायचं, थोडंसं अष्टगंध घालायचं, गुलाबजल घालायचं, अत्तर घालायचं आणि अजून एक वस्तू मी आहे ती विसरते वाटतं, तर आठवली की सांगेन मी तुम्हाला। तर अशा पद्धतीनं बघा मी करते उमरालेपण। तर उमरालेपणमध्ये एवढ्या सगळ्या घालते, गोमूत्र, अष्टगंध, त्यानंतर चंदनयुक्त अष्टगंध असेल तर घाला तुम्ही, चंदन विसरले होते मी, आणि मग त्यानंतर अत्तर घालायचं, थोडंसं सुवासिक अत्तर, आणि मग थोडंसं पाणी गुलाबजल घालून मी ती हळद पेस्ट तयार करते आणि मग उमरालेपण करते। तर एकाने मला विचारलं होतं म्हणून, आणि आता ना सध्या पावसाळा चालू होता तर उंबरठा फुगल म्हणून मी ना इथं कलर मारत होते। तुम्हाला असं वाटलं असेल की मी उमरालेपण करते, पण मी कलर मारत होते। त्यानंतर संध्याकाळची वेळ आहे आत्ता आणि बाबांनी पूजा केली। तर म्हटलं चला आता तुमच्याबरोबर ना कारल्याची रेसिपी शेअर करूया। एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही भरलेलं कारलं कसं करता, तर खूप दिवस झाली बरं का कमेंट केली होती, पण चला म्हटलं आता योग आलेला आहे, रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया। तर कारलं बघा मी 3 कारले घेतलेले आहेत। तर आता आम्ही तिघच आहोत, बाबा, दादा आणि मी कारलं खायला। आयुष तर काही खात नाही, तर त्याच्यामुळं 3च कारली घेतलेली आहेत आणि ही कारली आपण आताच भरून कारली करणार आहोत। कशा पद्धतीने कट केली तुम्ही पाहिलं असाल व्हिडिओमध्ये। मागचा पुढचा शेंडा काढून घ्यायचा आहे आणि मध्ये कट टाकून असे तुकडे करायचे आहे। आता हे कारले ना मी शिजवून घेतले। तर तुम्ही काय करा ना, थोडेसे अर्धे कच्चे शिजवायचे, जरा जास्त शिजले गेले ना की असं पिळताना ना मग कारल्याचा रेंदा होतो सगळा, तर ते पूर्ण चपटीच होतात कारली। तर थोडीशी अर्धी कच्ची शिजवली ना तर फोडी तशाच राहतात। तर माझ्याकडनं ही जरा जास्त शिजल्या गेलीत आणि असं पिळायचं आहे, दोन्ही हाताच्या मध्ये ना कारला असं दाबायचं आणि पिळायचं। अशा पद्धतीनं सगळ्या फोडी पिळून घ्यायच्या आहे कारल्याच्या। आणि आपण कारल्याला मध्ये कट मारलेला असतो ना जेव्हा आपण कारली कट करतो तेव्हा, तर तिथून हात घालून सगळी कारल्याची बी काढून घ्यायची आणि अशा पद्धतीनं पिळून घ्यायची आहेत। आणि मग त्यानंतर आपल्याला याची फोडणी घालायची आहे। तर आता फोडणी पण एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आहे बरं का। तर एका बाजूला ना मी पीठ मळून ठेवलं होतं आणि संध्याकाळची वेळ होती, तर चला मग म्हटलं आज मी काही कारलं केलं नव्हतं बरं का। ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना ती दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ क्लिप आहे। आज कोजागिरी पौर्णिमेला मी काही कारलं केलं नव्हतं, मी केलं होतं पनीरची भाजी आणि चपाती। तर एका ताईंची कमेंट होती म्हणून मी रेसिपी या ब्लॉगमध्ये शेअर करत आहे। तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि ना कांदा घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, मीठ घातल्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं, हळद घालायची थोडीशी, हळद पावडर आता मी तरी स्किप केलेली आहे, तर तुम्ही घाला, छान लागते। आणि तुम्ही जी वापरत असाल ना ते लाल तिखट तुमच्या अंदाजाने घाला। मी तर आत्ताच लाल तिखट मिसळलेलं आहे, तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीनं लाल तिखट मिसळतो, करून आणतो, तेच आमचं लाल तिखट आम्ही वापरतो। त्यामध्येच गरम मसाले वगैरे सगळं ॲड असतं, लसूण, कांदा, खोबरं हे सगळं मिक्स केलेलं असतं आमच्या लाल तिखटामध्ये ना, त्यामुळे जास्त काही मसाले वापरायची गरज लागत नाही, धनापूड, जिरापूड वगैरे। तर आम्ही एकच लाल तिखट वापरतो, लाल तिखट घातलेलं आहे। त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट आणि गूळ घालायचा, कारल्याच्या पिळलेल्या फोडी ज्या आहेत त्या घालायच्या, त्यासुद्धा कांद्यामध्ये छान परतून घ्यायच्या आणि हे मिश्रण आहे ना थोडंसं हलक्या हाताने 1 मिनिटभर हलवून घ्यायचं। आणि मग त्यानंतर हे तर कारले तर शिजलेले असतात, थोडंसं पाणी तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला, नसेल घालायचं थोडंसं गूळ घातला तर गुळाला पाणी सुटतंच बघा। आणि अशा पद्धतीने आपलं सुकं कारलं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे। तर आता बघा मी दूध बनवते,
तर संध्याकाळची वेळ आहे ना, रात्री बघा 11च्या आसपासचं हे टायमिंग असावं. तर सगळ्यांनी ना पनीरची भाजी, चपाती आणि मसाले भात मी केला होता आजच्या दिवशी. तर ही मी जी व्हिडिओ क्लिप कारल्याची शेअर केलेली आहे ना, तर ती दुसऱ्या दिवशीची आहे. तर म्हटलं चला आता दूध बनवायला घेऊया आणि मग साखर वगैरे घातली आणि दूध मसाला घातलेला आहे. तर आज तर दुधाची खूप कमतरता होती. खूप शोधल्यानंतर आम्हाला 2 पिशव्या मिळालेल्या होत्या आणि ही आजची थाळी तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर जिरा राईस केला होता, कांदा आणि मस्तपैकी पनीर आहे, तर शाही पनीर बनवलं होतं आणि चपात्या. ही अशी आजची थाळी आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर मग लगेच मी दूध तयार करायला घेतलं. तोवर चंद्रोदयसुद्धा झाला होता. आता चंद्र जर दुधामध्ये बघायचं म्हटलं ना, तर खूपच म्हणजे बघा अवघड होतं. त्यासाठी टेरेसवर जावं लागत होतं, नाहीतर खाली तरी जावं लागत होतं आणि खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मी काही गेले नाही. पण दूध मात्र उतू गेलं बघा माझं. चला तर मग आता इथं दूध तयार झालेलं आहे आणि आता दूध प्यायला घेऊयात. तर आजचा व्लॉग बघा एकदम साधा सिंपल होता आणि एखादी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. इथून पुढे खूप प्रयत्न करेन तुमच्याबरोबर व्लॉग रेग्युलर शेअर करण्याचा, कारण तुम्ही माझ्या व्लॉगची वाट बघत असताना माझे व्लॉग रेग्युलर येतात आणि मध्येच मग एखाद्या दिवशी सुट्टी पडते असं होतं. तर आता दूध तयार झालेले आहे. 4 ग्लास घेतलेले आहेत, कारण बाबा, आयुष, मी आणि तुमचे दादा आम्ही 4घंच आहोत प्यायला. आज ना आजच्या दिवशी सासूबाईंना हॉस्पिटलमध्येच होत्या. तर असो. तर शेवटी बघा गॅलरीतून चंद्राचं दर्शन झालेलं आहे आणि चांदमामा खूप छान दिसत होता. तर कोजागिरी पौर्णिमा होती आज आणि आत्ता बघा 12:30 पावणे 1 तरी वाजलेच असतील. तर मशीनवर काम होतं ना, त्यामुळं मशीनवर बसलेले होते. 1-2 साड्यांना फॉल लावून घेतला आणि ना दूध बघा माझ्या एकटीचंच राहिलेलं आहे. बाबा, आयुष दादा म्हणजे दोन्ही मुलं आणि तुमच्या दादांना दूध दिलं आणि ते झोपले लवकर, कारण दोन्ही मुलांच्या परीक्षा आता चालू आहेत. आणि आता ना नेमके 12:30 वाजले बघा. 12:15 12:30च्या दरम्यान इंद्रदेव, चंद्रदेव यांची ना पूजा करायची असते. आज सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. तर इथं पूजन केलं म्हणजे सकाळीच पूजा मांडली होती मी, पण इथं ना हे बघा असं इंद्रदेव, चंद्रदेव हे असं सकाळीच पूजा मांडली होती. तर आत्ता फक्त हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा करून घेतली. त्यानंतर आत्ता बघा किती वाजले, 1 वाजले. आपलं महालक्ष्मीचा मंत्र लावायचा आणि पूजा करून घ्यायची. तर आता दूध पिते. चला तर मग आता या ब्लॉगचं शेवट इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. चला बाय बाय.